न्यूज घ्या. हा बोला. हा शेतकरी एकतेचा, शेतकरी एकतेचा, सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन सरकारने शेतकऱ्याच्या मागण्या मान्य, शेतकऱ्याच्या मागण्या, शेतकऱ्याच्या मागण्या मान्य. पण त्यांनी नोंद केलेली नाही. त्याही शेतकऱ्यांचे सोयाबीन या सरकारने खरेदी केले पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आज आपण पाहिलं राज्य शासनाने जे काय या ठिकाणी फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी करत आहेत, परंतु 4000 लोकांनी या ठिकाणी ऑनलाईन सोयाबीन आपलं जे काही द्यायचं आहे ते नोंद केलेलं आहे. परंतु फक्त 700 लोकांचं या ठिकाणी सोयाबीन आत्तापर्यंत या सरकारनं घेतलेलं आहे. 3300 लोक यापासून वंचित राहिलेले आहेत आणि उद्याची या ठिकाणी तारीख की या ठिकाणी मुदत संपत आहे. 6 तारीख दिलेली आहे आणि मला वाटतं की या 6 तारखेपर्यंत हे काही लोकांचं सोयाबीन घेतलं जाणार नाही. त्यामुळं या राज्य शासनानं या ठिकाणी मुदतवाढ मिळावी, सर्वांचं सोयाबीन घ्यावं, ज्यांची नोंद आहे त्यांची पण, ज्यांनी ऑनलाईन आणि ज्यांची नोंद नाही त्यांचीसुद्धा या ठिकाणी सोयाबीन घेतलं गेलं पाहिजे आणि जो काही हमी भाव आहे तो दिला पाहिजे. नाहीतर शेतकरी या ठिकाणी आज रस्ता रोको करतील, उद्या आत्महत्या करतील, त्यांना पर्यायच उरणार नाही. आज तर बाहेर जर गेलं तर 41 रुपये भाव आहे, आज इथं 4800 भाव आहे, त्यामध्ये सुद्धा बारदाना नाही या ठिकाणी. 23 डिसेंबर तो 15 जानेवारीपर्यंत बारदाना हां सोयाबीन शेतकऱ्याची जी नोंदणी झालेली आहे, अजून 650 ते 700 शेतकरी ह्या खरेदीपासून वंचित आहेत आणि 23 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत शासनानं बारदानाच दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा माल जे आहे ती माफ करण्याकरता बारदाना न दिल्यामुळं ही सगळं तसंच माल पडून आहे. 4-4, 8-8 दिवस शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर वाहन आणून उभा केले आहेत. तर तारीख जी आहे ते 6 तारीख उद्याची दिलेली आहे. तर ही माल कसा जायचा, काय करायचं, त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जेवढी मुदत दिलेली आहे म्हणजे जेवढं ऑनलाईन केलेलं आहे तर ते पूर्णपणे होईपर्यंत शासनानं ही सोयाबीन खरेदी करण्यात तारीख वाढवून किंवा मुदत वाढवून द्यावी. आंदोलन ही सोयाबीन घेण्यासाठी रस्ता रोक त्यासाठी केलेलं आहे. तर शेतकऱ्यासाठी गव्हर्नमेंटनं तारीख आणि मुदत वाढवून द्यावी ही विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवाची. त्यामुळे